एव्हरीवन, वेलकम बॅक टू आयशाज व्लॉग. तर आज पूर्ण फॅमिली आम्ही सगळे चालले आहेत देवदर्शनाला. तर एक फॅन्टॅस्टिक असा व्लॉग होणार आहे. मी टोटल इन्फॉर्मेशन देईल, आम्ही कुठे राहिलो, काय खाल्लं, कसं खाल्लं. तर व्हिडिओ एंडपर्यंत बघा. आणि आमचं सामान एवढं झालं आहे, आता वाजले 7. आम्ही उठलेलो 5 वाजता. तर सगळे आता रेडी आहेत. तर आत्या वगैरे आली आहे पुण्यावरून. तर मस्त होणार आहे आजचा व्लॉग. तर व्लॉग एंडपर्यंत बघा. बाय. We are going. सावल बघा, सावल खाली मागे मित्तू सामान चालूच आहे, सामान चालूच आहे. सनकिस मस्त. ए बघा सगळ्यांनी बघा इकडे. हाय करा, हाय करा. दिसते का प्रियंका दीदी? ए प्रियंका दीदी हाय करा, हाय. पराठे बनवले, चटणी. आमची आत्या पुढे बसली आहे, खाणं चालू आहे सध्या. ए 5 रोज भेटला का? माझी मम्मा मी तू आम्ही ना थोडं चहा प्यायला थांबलोय. हे हॉटेल महादेव फॅमिली रेस्टॉरंटमध्ये. आणि ही आमची ट्रॅव्हल गाडी. तुम्हाला दाखवते की हे लोक काय चालू आहे. आता वाजलेत 10:30 राऊंड. आम्ही आता पोचलोय महाडला गणपतीसाठी. तर बघू आज दर्शन कसं होतं. हा होऊ दे, काही नाही. तोंड चांगलं दिसतंय, राहू दे. इथे दत्ताचं मंदिर आहे आणि तिकडे गणपती मंदिर आहे. इथे भक्त निवास आहे. आमचं आता महाडचं गणपतीचं दर्शन झालं. आता आम्ही चाललोय पालला. पहिले तो वाईचा ढोला गणपती आहे, त्याचं दर्शन करू. आणि मग नंतर आम्ही पालीला जाऊ. म्हणजे ते सातारा डिस्ट्रिक्टमध्ये येतात. आता आम्ही घाटात चढतोय. थोडे मंकीज पण दिसत आहेत. ये देखो दूसरा मंकी. ये हमारे घर के मंकीज है. एक आगे. उकडीचे मोदक घेतलेत. लाईक 30 रुपीजचा 1 पीस भेटलाय. आता 2 पीस घेतलेत. टेस्ट करते कशी आहे बघू. टेस्ट करते. तू नाच.
ना वाईच्या गणपती आलो म्हणजे मी मागच्या ब्लॉगमध्ये पण टाकलेला तर तो ब्लॉग पण तुम्ही बघा. सगळे स्वेटरमध्ये थंडी वाजतीये. मध्ये फोटोग्राफी अलाउड नाही आहे म्हणजे मागे पण अलाउड नव्हतं. आतमध्ये तर नाही दाखवते ना तुम्हाला बट बाहेरून मंदिर खूप सुंदर आहे. खूप मोठी मूर्ती आहे. हा ना मस्त लावलेली आहे लाईट तिथे पण एक. मी तुझी लाईट लागते का? आता आम्ही रूम्सवर आलो आहे. राज पुरोहित असं आमचे रूम्स आहेत तिथे आम्ही बुक केले. इथून कदाचित 7 किलोमीटर्स अवे आहे पालीचा खंडोबा. रूम्स मी दाखवते गेल्यावर. सध्या तरी हे रिसेप्शन एरिया आहे आणि इकडून एंट्री आहे वरती जायला. चला आणि हॅलो एव्हरीवन. तर इट्स डे 2 इन पाल. तर आज आम्ही पहिले एक जागरण गोंधळ करणार आहोत पालमध्ये खंडोबाच्या इथे मंदिरात. अँड देन म्हणजे तिथेच पूजा वगैरे आहे आणि मग आम्ही निघणार आहोत ज्योतिबाला. सो आजसाठी दिस इज माय लुक. इयरिंग्स वगैरे आत्याने दिले आणि वॉच आणि जोकरची याचा मी रिव्ह्यू ब्लॉग टाकला आहे तर तो पण नक्की बघा. तर चला मग आता चहा वगैरे पिऊन आणि मग तुम्हाला भेट. वाजले 8. आम्ही आता चाललो मंदिरात. तिला मी ते आपले ते हे आलो होतं ना सीडेज गर्ल. ओके सो ही माझी मोठी आत्या आणि ती माझी छोटी आत्या आणि ही तिची मुलगी. आणि त्याच्यानंतर मग ती लोक आम्ही इथे आलो आहोत पालला. हे आहे आमचं देवस्थान. देव मार्तंडा देव मल्हारी तूच कुलदैवत माझा खंडोबा. देव मार्तंडा देव मल्हारी तूच कुलदैवत माझा खंडोबा. सोन्याची तुझी जेजुरी देवा मल्हारी तू राजा. सोन्याची तुझी जेजुरी देवा आता आम्ही चाललोय मसवा मंदिरात. चलो चलो. हवालदार देवस्थान. तिकडे काढते.
आमचं ते पालचं दर्शन झालं आहे. आम्ही फायनली हॉटेलवरून चेकआउट केलो आहे आणि आता आम्ही जेवायला थांबलो आहे आणि आता चाललो आहे ज्योतिबाला. जेवण मग तुम्हाला भेटते. मिताक्षी बघा, मिताक्षी चल आता. फायनली आफ्टर सो मनी परिश्रम वी आर एट ज्योतिबा मंदिर. बघू आता. पार्क केली आहे गाडी, आता सामान घेतो आणि मग मंदिरात जातो. तिथे तुम्हाला दुकानं माहिती आहे लांबशी. अर्ध दर्शन झालेलं अर्ध दर्शन. हॉटेलमध्ये आता चेक इन केलं आहे. आता आम्ही महालक्ष्मीच्या टेम्पलला जातो आहे कोल्हापूरमध्ये. आधी ज्योतिबा केला, आता महालक्ष्मीचं टेम्पल जातो आहे. तर चला. आता आम्ही ना या शॉपमधून चपला घेतला. दाखव दाखव दाखव. सेम घेतलं म्हणजे ऑलमोस्ट सगळ्यांनी. आणि तिथे सेल लागली 100 रुपीजला. असं कोल्हापुरी साज वगैरे टुसी वगैरे ऑलमोस्ट बंद करायच्या टायमाला आलो होतो आम्ही. रेट्स थोडे हाय आहेत पण बार्गेनिंग केले तर भेटेल तुम्हाला. हॅलो. रेट्स थोडेसे हाय आहेत पण बार्गेनिंग केले तर बरोबर व्यवस्थित भेटेल. आम्ही लाईक 350 280 मध्ये असं बार्गेनिंग करून घेतलं आहे. सो यस भेट.